कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं मार्केट वर जाताना थोडंसं खाली मग वर, खाली मग वर जायला पाहिजे. ऐकलं राव मार्केटने. लगेच काल थोडंसं खाली आलं, परत वर जायला सुरू झालं. म्हणजे वर जाण्याची टेंडन्सी खरी आहे म्हणायची मार्केटची, लक्षात घ्या. तर चला डीपमध्ये सांगतो. तर नमस्कार, मी बेदरे सर, आपण सुवर्णकार, आपला हक्काचा सोनार आपल्या सिटीज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज दिनांक आहे 25 ऑगस्ट 2026, दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की मार्केट वर जाताना खाली मग थोडं वर, खाली मग थोडं वर असं झालं पाहिजे. तसंच सेम मार्केटने केलं. थोडीशी रिट्रेसमेंट काल दाखवलेली आहे. सोनं 1,63,900 आपण टार्गेट दिलं होतं. 1,63,890 टच करून परत 1,62,300 वर आलं होतं. आता परत 1,63,000 M6 वर आलेलं आहे. चांदीचं सांगितलं होतं 2,52,000चं टार्गेट आहे. तर त्याच्यापैकी 2,42,000 पर्यंत काल चांदी आली होती. परत 2,46,000, 46,000 रुपये परत चालू आहे. याच्यानंतरचं टार्गेट आपलं चांदीमध्ये 2,52,000चं आहे. आणि परत सोन्यामध्ये तेच 1,63,900चं टार्गेट आहे. ते क्रॉस झालं तर 1,65,000, 1,63,900चं याच्यानंतरचं टार्गेट सोन्याचं. आणि ते क्रॉस झालं तर 1,65,000 आणि चांदीचं 2,52,000 रुपयाचं याच्यानंतरचं टार्गेट आहे. टार्गेट क्रॉस होणारच आहे. आपण 2-3 दिवस म्हणलं होतं, ते परवा दिवशीच 1,63,900 क्रॉस झालं होतं सोन्यामध्ये. आता काही जणांचा गैरसमज असा होतोय की नाही, सोडा ती गोष्ट, आता जाऊ द्या, असू द्या, काय असेल ते असेल. पण टार्गेट लक्षात घ्या. बेदरे सर पाळंदीला फॉलो करून घ्या. डेली आपण इन्स्टाच्या स्टोरीला भाव वगैरे टाकत असतो, त्यासाठी फॉलो करून घ्या. धन्यवाद.